नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगली महापालिका सत्ता स्थापनेचा सस्पेन्स. सांगली महानगरपालिकेत बहुमतासाठी भाजपला एक जागा कमी पडली, त्यामुळे भाजपने शिवसेनेची चर्चा सुरू केली. मात्र महापालिकेतील सत्ता निर्धूक करण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशी माहिती होईल. तसेच या तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करून निर्णय घेतील असे संकेत मिळत आहेत. दरम्यान महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व समविचारी पक्षांची चर्चा सुरू आहे, असा दावा काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केला. त्यामुळे सत्ता स्थापनेचा सस्पेन्स वाढलाय. महापालिकेच्या 78 जागांसाठी निवडणूक झाली, मात्र कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजपने सर्वाधिक 39 जागा जिंकल्या. बहुमतासाठी 40 जागांची गरज आहे. काँग्रेसला 18, राष्ट्रवादीला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3, तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. भाजपचं बहुमत एका जागेनं हुकलंय, त्यामुळे राजकीय हालचालींना गती आली. शुक्रवारी मतमोजणी दिवशी दुपारनंतर भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नेते आमदार सुहास बाबर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई यांच्यात चर्चा होऊन निर्णय होईल असं सांगितलं जात आहे. महापालिकेत भाजप शिवसेना युती झाली तरी हे बहुमत अगदी काठावरचं राहणार आहे. महापालिकेत स्थायी समितीला महत्व आहे. या स्थायी समितीचे बहुमत महत्वाचं आहे. त्यामुळे काठावरच्या बहुमताऐवजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीलाही महापालिकेच्या सत्तेत सोबत घेण्याचा निर्णय भाजपचे नेते घेतील अशी चर्चा वरिष्ठ स्तरावर होईल असे संकेत मिळत आहेत. यावेळी आमदार डॉक्टर कदम म्हणाले, महापालिका निवडणुकीत भाजप 55+ जागा जिंकणार असल्याचे दावे करत होता, मात्र भाजपला बहुमती मिळालं नाही. मतदारांनी भाजपला धक्का दिलाय. भाजप 50% पुढे जाऊ शकला नाही. महापालिकेत काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. अन्य समविचारी पक्षांचे नगरसेवकही निवडून आले, त्यांच्या संपर्कात आहोत. सत्ता स्थापनेबाबत प्रस्ताव आले असून चर्चा सुरू आहे. मी आणि खासदार विशाल पाटील यांच्यात याबाबत चर्चा होणार आहे. ज्या ज्या पक्षांच्या नावात काँग्रेस हा शब्द आहे ते सर्व पक्ष आमच्या संपर्कात आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. दरम्यान एकीकडे भाजप महायुतीचे संकेत देत असताना दुसरीकडे काँग्रेसनेही समविचारी पक्षांची चर्चा सुरू असल्याचं सांगून सत्ता स्थापनेचा सस्पेन्स वाढवलाय. त्यामुळे राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. काँग्रेसनेही सत्ता स्थापनेच्या शर्यतीत सहभाग घेतल्यानं राजकीय सस्पेन्स निर्माण झालाय. भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवार दिनांक 18 रोजी मिरजेत येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा कोर कमिटी, ग्रामीण कोर कमिटीची बैठक तसेच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा होणार आहे. या बैठकीत महापालिकेच्या सत्ता स्थापनेवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या 2008 ते 13, 2013 ते 18 तसेच 18 ते 23 या कालावधीत महापौर पद कोणकोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होतं याची माहिती, तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची लोकसंख्या, या प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या याची माहिती नगरविकास विभागाला यापूर्वी सादर केलेली आहे. 4 दिवसात आरक्षण सोडत निघेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान महापालिकेच्या 2018च्या निवडणुकीनंतर महापौर पदाच्या 2.5 वर्षाच्या पहिल्या टर्मसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण पडलं होतं. 2.5 वर्षाच्या दुसऱ्या टर्मसाठी महापौर पद खुलं राहिलं होतं. आता महापौर पद आरक्षित होईल अशी चर्चा आहे.